जय महाराष्ट्र। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये येऊन स्वर्गीय खासदार गिरीश बापट डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलं आणि या डायलिसिस सेंटर उद्घाटनानंतर आज आपण बघू शकतो की ते अजूनही बंद आहे। म्हणजे साधारणपणे 2 ते 3 महिने हे डायलिसिस सेंटर पूर्णपणे नागरिकांच्या सेवेत येण्यास लागणार आहेत। पालिकेचे अधिकारी 1 महिना म्हणतायत, पण सरकारी काम 6 महिने थांब ही पद्धत आपल्याला माहिती आहे। त्यामुळे पालिकेचे अधिकारी जरी 1 महिना म्हटले तरी आपसुकपणे याला 2 ते 3 महिने लागू शकतात, कारण मध्ये निवडणूक आहे। मग जर एवढा वेळ या गोष्टीला लागणार असेल तर मग मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कसलं केलं? फक्त या फ्रेमचं, या लाईटचं? काय लोकांना किती वेळात काढायचं? काहीतरी वाचू द्या। म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये खोटे उद्घाटनाची सत्र चालवली की आम्ही पुण्यामध्ये 3000 कोटींची उद्घाटन केली, खोटी उद्घाटन केली, तुम्ही लोकांना फसवलं। अरे लाज वाटू द्या तुम्हाला। निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाता। डायलिसिस सेंटर उघडण्याच्या नाव खाली नुसते बोर्ड लावून ठेवलेत। जनतेने आता यांना धडा शिकवला पाहिजे, यांना घरी हाकललं पाहिजे। लोकमान्य नगरची लोक असू किंवा पेठेतली लोक असू, सगळ्यांनी या भाजपला लाथ मारून हाकललं पाहिजे, तरच हे सुधारतील। जय महाराष्ट्र।